नमस्कार. कधी विचार केलाय का की एखादी वर्णमाला म्हणजे फक्त अक्षरांची एक लिस्ट नसते, तर आवाजाच्या विज्ञानावर आधारलेली एक परिपूर्ण रचना असू शकते? आज आपण संस्कृत वर्णमालेच्या याच सायंटिफिक रचनेबद्दल जाणून घेणार आहोत. तर सुरुवात करूया या आकड्याने 50. ही फक्त एक संख्या नाहीये. हे आहेत संस्कृत भाषेतले ते 50 मूळ ध्वनी जे या संपूर्ण भाषेचा पाया आहेत. हो, म्हणजे ही फक्त अक्षरांची अशीच एक यादी नाहीये, तर मानवी तोंडातून निघणाऱ्या प्रत्येक आवाजाचं हे एक वैज्ञानिक वर्गीकरण आहे. यात प्रत्येक ध्वनीचं तोंडातलं स्थान आणि त्याचं स्वरूप आधीपासून ठरलेलं आहे, एकदम परफेक्ट. आणि या संपूर्ण सिस्टीमचा पाया 2 मुख्य गोष्टींवर उभा आहे. पहिला म्हणजे स्वर, ज्यांना भाषेचा आत्मा म्हणतात, आणि दुसरे आहेत व्यंजन, जे भाषेला एक शरीर किंवा एक आकार देतात. संस्कृतमध्ये एक खूप सुंदर व्याख्या आहे. स्वयं राजन्ते इति स्वरः. म्हणजे काय, तर जे स्वतः चमकतात. यावरूनच आपल्याला कळतं की स्वर हे किती स्वतंत्र आणि स्वयंपूर्ण आहेत. त्यांना कोणाच्या मदतीची गरज नाही. आता स्वरांच्या अगदी उलट असतात व्यंजनं. ती अपूर्ण असतात. म्हणजे बघा, क हा एक अपूर्ण आवाज आहे. जेव्हा त्यात हा स्वर मिसळतो तेव्हाच क हे पूर्ण अक्षर तयार होतं. तर यातून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते. स्वर आणि व्यंजन यांच्यात एक खूप मोठा फरक आहे. आपण बघू शकतो की स्वर हे ध्वनीचा प्राण आहेत, ते स्वतंत्र आहेत. तर व्यंजनं ती स्वरांच्या मदतीनेच पूर्ण होतात आणि आवाजाला एक स्वरूप किंवा आकार देतात. सोपं आहे, स्वर जीवन देतात, तर व्यंजनं त्याला आकार देतात. चला आधी बघूया 5 ह्रस्व स्वर. ह्रस्व म्हणजे लहान. हे भाषेतले सगळ्यात बेसिक आणि छोटे स्वर आहेत. यांच्या उच्चारायला अगदी कमी वेळ लागतो, अगदी एका क्षणात. जसं की अ, इ, उ. आणि हे आहेत 8 दीर्घ स्वर. दीर्घ म्हणजे लांब. नावावरूनच कळतंय की यांच्या उच्चारासाठी ह्रस्व स्वरांपेक्षा दुप्पट वेळ लागतो. हे एकतर त्या स्वराचं लांब रूप आहेत, जसं अचं आ, किंवा मग 2 वेगवेगळ्या स्वरांना एकत्र करून बनलेले आहेत. बरं, स्वरांनी भाषेला प्राण दिला हे तर आपण पाहिलं. आता व्यंजनं त्याला शरीर कसं देतात ते बघूया. आणि हो, व्यंजनांची रचनासुद्धा स्वरांइतकीच वैज्ञानिक आणि पद्धतशीर आहे. या 33 पैकी जे पहिले 25 व्यंजन आहेत ना, त्यांना 5 गटांमध्ये विभागलं आहे, ज्यांना म्हणतात वर्गीय व्यंजन. आणि त्यांना वर्गीय का म्हणतात, यामागे एक जबरदस्त वैज्ञानिक कारण आहे, जे थेट आपल्या तोंडाच्या रचनेशी जोडलेलं आहे. आता ह्या तक्त्याकडे जरा नीट बघा. ह्याची रचना खरंच अविश्वसनीय आहे. ह्यातली प्रत्येक आडवी रांग, ज्याला वर्ग म्हणतात, ती आपल्या तोंडातील एका विशिष्ट जागेवरून येते. उदाहरणार्थ क वर्ग. क, ख, ग, घ, ङ हे आवाज थेट आपल्या घशातून, कंठातून येतात. मग च वर्ग हा जीभ टाळूला लागल्यावर तयार होतो. आणि प वर्ग म्हणजे प, फ, ब, भ, म हे तर ओठ मिटल्याशिवाय बोलताच येत नाहीत. म्हणजे बघा, घशापासून ते ओठांपर्यंतचा हा प्रवास किती पद्धतशीर आहे. याचमुळे ही रचना इतकी वैज्ञानिक वाटते. उरलेली जी 8 व्यंजनं आहेत, ती कोणत्याही एका वर्गात बसत नाहीत, म्हणून त्यांना अवर्गीय म्हणतात. यात येतात अंतस्था, जे थोडेफार स्वरांसारखे वाटतात, आणि उष्म, म्हणजे ज्यांच्या उच्चारात तोंडातून गरम हवा बाहेर पडते, असे ध्वनी. हे सगळे मिळून 33 व्यंजनांचा संच पूर्ण होतो. मग काय संस्कृतमध्ये फक्त हे शुद्ध स्वर आणि व्यंजनच आहेत का? तर उत्तर आहे नाही. काही आवाज असेही आहेत जे या दोन्हीच्या पलीकडचे आहेत आणि एक खूप खास भूमिका बजावतात. चला तर मग भेटूया अयोगवाह यांना. हे आहेत साऊंड मॉडिफायर्स, म्हणजे ध्वनी परिवर्तक, जे उच्चारणांना अजून जास्त अचूक बनवतात. यांची भूमिका एखाद्या मसाल्यासारखी आहे. ते स्वतः मुख्य पदार्थ नाहीत, पण दुसऱ्या पदार्थाला म्हणजे स्वराला चिकटून येतात आणि त्याचा उच्चार बदलतात. ते नेहमी स्वरांनंतरच येतात आणि आवाजात एक छोटासा बदल घडवतात. या 4 अयोगवाहांमुळेच संस्कृतला तिची खास ध्वन्यात्मक अचूकता मिळते. अनुस्वार म्हणजे हा एक नाकातून येणारा आवाज आहे, तर विसर्ग म्हणजे हा श्वासासारखा आवाज आहे. जिव्हामूलीय आणि उपध्मानीय हे खूप सूक्ष्म ध्वनी आहेत, जे अनुक्रमे क आणि प वर्गाच्या आधी येऊन त्यांच्या उच्चारात एक छोटासा फरक आणतात. तर मग स्वर, व्यंजन आणि अयोगवाह हे सगळे घटक मिळून संस्कृत वर्णमालेची एक संपूर्ण आणि एकसंध रचना कशी तयार होते ते आता एका नजरेत पाहूया. तर हे आहे ते सोपं गणित. 13 स्वर, 33 व्यंजनं आणि 4 अयोगवाह. हे सगळे मिळून तयार होतात संस्कृतमधली 50 मूलभूत ध्वनी.
एक परिपूर्ण वैज्ञानिक प्रणाली. आणि इथे आपल्याला ही संपूर्ण रचना एकाच ठिकाणी दिसतेय. अ म्हणजे स्वर, हल म्हणजे व्यंजना आणि त्यांना जोडणारे अयोगवाह. प्रत्येक घटक एकमेकांशी कसा जोडलेला आहे हे यातून अगदी स्पष्ट होतं. म्हणून पुढच्या वेळी जेव्हा आपण एखादा संस्कृत शब्द ऐकाल तेव्हा जरा विचार करा, त्या शब्दाची अचूकता आणि त्याचं सौंदर्य हा काही योगायोग नाही. ते त्याच्या मुळाशी असलेल्या या वैज्ञानिक वर्णमालेमध्ये दडलेलं आहे. ध्वनीचं इतकं सखोल विज्ञान, तेही हजारो वर्षांपूर्वी. आश्चर्यकारक आहे.